पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज पदभार स्वीकारणार। प्रदेश कार्यालयात 10 वाजता पदभार स्वीकारणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात येत्या काही दिवसात मोठे खांदेपलट होणार आहेत। पक्षाचे मुख्य सचिव म्हणून रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार। पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवारांकडे ही जबाबदारी दिली जाणार, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज विधान परिषदेत निरोप समारंभ। दानवेंचा कार्यकाळ 29 ऑगस्टला संपणार। विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता। काँग्रेसच्या सतेज पाटलांचं नाव आघाडीवर। मेधा सोमय्या मानहान प्रकरणी आज सुनावणी। संजय राऊतांनी मुंबई सेशन कोर्टात आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणी। पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर 22 जुलैला सुनावणी। तर लता आणि करिश्मा हगवणेच्या जामीन अर्जावर 25 जुलैला सुनावणी। 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक। मराठा समाजाच्या बैठकीत अक्कलकोट बंदचा निर्णय। सर्व संघटना सहभागी होणार। लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉक्टर दीपक टिळक यांचं वृद्धापकाळानं निधन। दुपारी 12 नंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार। बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील मिनी थिएटरचं नामकरण। पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून थिएटरचं नाटककार जयवंत दळवी लघुनाट्यगृह असं नामकरण करण्यात आलंय। बैलगाडी शर्यतीला आक्षेप घेणारी जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली। बैलगाडी शर्यतीआधी प्राण्यांवर अत्याचार केले जातात याचिकेत उल्लेख।